नमस्कार, माझं नाव आहे अनघा. मी आज मुद्दाम एक व्हिडिओ बनवते आहे. मी शक्यतो व्हिडिओ बनवत नाही, म्हणजे असे व्हिडिओ बनवत नाही. मी डान्स व्हिडिओज आणि ॲक्टिंग व्हिडिओज बनवते, जी माझी पॅशन आहे. पण आज मी रील्स काही बघत होते, तेव्हा रत्ना पाठक, साराभाई वर्सेस साराभाईमधली तिचा एक व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ बघण्यात आला. आणि खरं सांगते, मला तिचं नावही आठवत नव्हतं. मी गुगल केलं या व्हिडिओसाठी तिचं नाव, आणि थोडक्यात सांगायचं तर तिचं म्हणणं असं होतं त्या व्हिडिओमध्ये की अर्जुनाने फोकस केला पक्षाच्या डोळ्यावर, राईट. त्यामुळे काय झालं प्रॉब्लेम, की त्यांनी किती काय काय मिस केलं आजूबाजूचं. का तर त्यांनी फक्त पक्षाच्या डोळ्यावर फोकस केला. तो त्याला करायला नको होता, कारण त्यांनी आजूबाजूच्या किती गोष्टी मिस केल्या. असं ह्या बाईंना असा साक्षात्कार झाला की वाव, म्हणजे काय मी शोधून काढलं ना, की अर्जुनाचं कसं चुकलं आहे असं शोधून काढलं. अशा थाटात त्या बाई बोलत होत्या. त्या तसंच बोलतात. आधीचीही काही त्यांची वादग्रस्त विधानं मी ऐकलेली आहेत. मला आश्चर्य त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं वाटलं. त्याचा चेहरा जर तुम्ही बघितला असेल तर त्याचा चेहरा असा होता, वाव, काय या बाईनी काय विश्लेषण केलंय अर्जुनाचं, महाभारताचं. काय म्हणजे आजपर्यंत कोणालाही कळलेलं नाही असं काहीतरी गूढ या बाईला कळलंय. अशा आशयाने तो तिच्याकडे बघत होता. आणि हे मला त्याच्या त्या वागण्यावर हसावं की रडावं हे मला खरंच कळेना. आणि तो इंटरव्ह्यू घेणारा आणि रत्ना पाठक बाई, या दोघांनाही मला सांगायचं आहे किंवा रादर विचारायचं आहे की बाबांनो, अर्जुनाला त्यावेळेला काम काय दिलं होतं त्याच्या गुरूंनी. त्याला सांगितलं होतं की त्या पक्षाचा डोळा फोड, त्या पक्षाच्या डोळ्यामध्ये बाण बसला पाहिजे. आता त्याला ते टास्क दिलं होतं, तुमच्या भाषेत टास्क, राईट. तर ते टास्क दिलं असताना फोकस गरजेचा नाही आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात तुम्हाला फोकस गरजेचा नाही आहे. तो डोळा फोडूनही त्याला वनराईचा आनंद घेता आला असता, नाही का. त्यावेळेला त्याला दिलेलं टास्क, त्याच्यासाठीचा फोकस जास्ती महत्त्वाचा होता. म्हणजे बोलताना जरा तरी विचार करा तुम्ही काय बोलताय. ठीक आहे, तुम्हाला महाभारतावर टीका करायची, हिंदू धर्मावर टीका करायची, एक वेळ मी समजू शकते. असतील काही चालीरीती चुकीच्या, बरोबर तुमच्या दृष्टीने, पण जरा तरी म्हणजे लॉजिकल तरी बोला, नाही का. आणि म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे की मला राहवलं नाही. म्हणजे मला असं वाटलं की नाही, माझं पण मत मला मांडायचंच आहे. आता कोणी उठतंय आणि महाभारतावर बोलतंय, अर्जुनावर बोलतंय, चला मी ह्या लोकांवरच बोलते. ज्या लोकांना असं वाटतंय ना की आपण फार मोठा काहीतरी तीर मारलाय, त्यांना मला हे सांगायचं आहे की प्लीज, म्हणजे थोडा विचार करा बोलताना, आणि नका असं बोलत जाऊ.